जेव्हा संपूर्ण गावची परीक्षा झाली, मराठवाड्यातील डोंगराच्या कुशीत वसलेलं रामपूर नावाचं एक छोटंसं गाव होतं. गावात साधी माणसं, साधी घरं आणि साधी स्वप्न होती. त्या गावात गोदावरी नावाची एक वृद्ध स्त्री राहत होती. नवरा गेल्यापासून ती एकटीच राहत होती. तिचा एकुलता एक मुलगा शहरात गेला होता, पण काही वर्षात त्याचा पत्ता लागला नाही. लोक म्हणायचे तो परत येणार नाही, पण गोदावरी रोज देवघरात दिवा लावून म्हणायची, माते माझ्या लेकराचं रक्षण कर. गावात पैशाने श्रीमंत लोक होते, पण मनाने सगळे श्रीमंत नव्हते. काही जण गरिबांची थट्टा करायचे, काही जण दार बंद करून बसायचे, पण गोदावरीचे घर मात्र नेहमी उघडं असायचं. तिच्याकडे देण्यासाठी फारसं काही नसायचं, तरी ती कोणीही उपाशी आलं तर पाण्याचा ग्लास आणि भाकरीचा तुकडा द्यायचीच. एक वर्ष गावावर संकट आलं. पाऊस आला नाही, विहिरी आटल्या, शेतं कोरडी पडली, लोकांमध्ये चिडचिड वाढली, अन्न कमी पडलं आणि माणसांचं खरं रूप बाहेर येत. काही जण धान्य लपवून ठेवू लागले, काहींनी गरिबांना उधार देणं बंद केलं. गावात तणाव पसरला. अशातच एका संध्याकाळी गावात एक अनोळखी वृद्ध स्त्री आली. तिचे केस पांढरे, कपडे फाटके आणि चेहरा थकलेला होता. ती प्रत्येक घराचं दार ठोठावू लागली. बाई, थोडंसं अन्न मिळेल का? काही घरांनी दार उघडलंच नाही. काहींनी हाकलून दिलं, काहींनी तिला शब्दही बोलले. आमच्याकडेच नाही, तुला काय देऊ, असं म्हणत त्यांनी दरवाजा बंद केला. ती शेवटी गोदावरीच्या घरासमोर आली. गोदावरीने दार उघडलं. तिच्या घरातही फक्त 2 भाकऱ्या होत्या, उद्यासाठी राखून ठेवलेल्या. वृद्ध स्त्रीने हात जोडले. 2 दिवस झाले काही खाल्लं नाही. गोदावरीने क्षणभर देवघराकडे पाहिले, मग हसत भाकरी ताटात वाढली. माझ्याकडे जास्त नाही, पण जे आहे ते तुझं. वृद्ध स्त्रीने शांतपणे जेवले आणि म्हणाली, तुझं मन सोन्याचं आहे. गोदावरी म्हणाली, माझ्याकडे श्रद्धा आहे. त्या रात्री आकाश अचानक ढगांनी भरलं. जोराचं वादळ आलं. गावात विजांचा कडकडाट झाला. अनेक घरांची छपरे उडाली. ज्यांनी दार बंद केलं होतं त्यांची धान्याची कोठार पाण्यात भिजली. सकाळी गावात हाहाकार माजला, पण गोदावरीचं घर मात्र सुरक्षित होतं. तिच्या देवघराला दिवा अजूनही शांतपणे पेटत होता. दुसऱ्या दिवशी गावात अफवा पसरली की रात्री काहींना स्वप्न पडलं. एका तेजस्वी स्त्रीने सांगितलं, ज्यांनी दार बंद केलं त्यांची कोठार रिकामी होतील. ज्यांनी दार उघडलं त्यांच्या घरात मी राहीन. लोक घाबरले. ते गोदावरीकडे गेले. तू काय केलंस? ती शांतपणे म्हणाली, मी फक्त भुकेलेलं अन्न दिलं. त्या दिवसापासून गाव बदलू लागलं. लोकांनी लपवलेलं धान्य बाहेर काढले. एकत्र येऊन अन्नछत्र सुरू केलं. विहिरी खोल करण्यासाठी सगळ्यांनी मिळून काम केलं. काही दिवसात पाऊसही आला. शेतं हिरवीगार झाली. लोक म्हणू लागले, ही त्या वृद्धेची कृपा आहे. एके दिवशी गावात जत्रा भरली. संध्याकाळी मंदिरात आरती सुरू असताना तीच वृद्ध स्त्री पुन्हा दिसली, पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. आरतीच्या प्रकाशात तिचं रूप बदलू लागलं. तिच्या अंगावर सोनेरी वस्त्र दिसू लागलं, हातात कमळ आणि डोळ्यात अपार करुणा. सगळं गाव थरथर कापू लागलं. ती म्हणाली, मी तुमची परीक्षा घ्यायला आली होते. संपत्ती आधी मनात येते, मग घरात येते. दया असेल तर मी असेल. आणि क्षणात प्रकाश पसरला. सगळे जमिनीवर नतमस्तक झाले. त्या दिवसापासून रामपूर गावात कोणी उपाशी झोपलं नाही. प्रत्येक घराच्या दारात एक छोटा फलक लावला होता. भुकेलेला अन्न, तहानलेल्याला पाणी. लोक म्हणू लागले, लक्ष्मी आली होती त्या रात्री आणि ती कायमची इथेच राहिली. गोदावरीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तिने देवघरात दिवा लावला आणि म्हणाली, माते, तू आम्हाला श्रीमंत केलंस, पैशाने नाही, मनाने. संदेश: लक्ष्मी माता घरात येण्याआधी मनात येतात. जिथे त्या दया, श्रद्धा आणि वाटण्याची भावना असते, तिथेच त्या खऱ्या वास्तव्यात असतात. जय लक्ष्मी माता.